तर आपण गीतेच्या मागच्या 4 अध्याय पाहिले. आज आपण 5वा अध्याय पाहू. ह्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग आणि श्रील प्रभुपादाने ह्या अध्यायाला कृष्ण भावना भावित किंवा भगवत भावना भावित ह्या अध्यायाचं नाव दिलं आहे. विशेष करून कृष्ण भावना भावित कर्म. आपण प्रत्येकजण कर्म करण्याच्या याच्यामध्ये असतो, पण आपले कोणते कर्म असले पाहिजे. कर्माचे 3 प्रकार इथे वर्णन केलं आहे. पहिलं कर्माचा प्रकार आहे तो म्हणजे कर्म शास्त्रानुसार. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरोधात आणि अकर्म म्हणजे भगवंताच्या प्रसन्नासाठी. कर्म केले तर पुण्य प्राप्त होते, विकर्म केले तर पाप प्राप्त होते, पण पाप पुण्याच्या पलीकडे भगवत प्राप्ती होते, त्याला म्हणतात अकर्म. तर ह्या अध्यायामध्ये ह्या अध्यायाचं नाव आचार्य श्रील विशेष करून बलदेव विद्याभूषण ह्या अध्यायाला नाव देतात आंतरिक शांती. ह्या अध्यायाचा जर तुम्ही गूढ अभ्यास केला ह्या अध्यायामध्ये, तर ज्यांना आंतरिक शांती पाहिजे असेल, ज्यांचं खूप असं चिंताग्रस्त जीवन जगत असतात, त्यांना ती शांती, आंतरिक शांतीचं भगवंत ह्या श्लोकामध्ये, कारण की मागच्या 4 अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनात नाही का आंतरिक शांती नव्हती आणि म्हणून ह्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाने आंतरिक, बाहेरची शांती तो दिसते सोपं आहे, पण मनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये जे शांती पाहिजे त्याचं भेटत नाही. म्हणून भगवंत ह्या अध्यायामध्ये ते सूत्र सांगतात. म्हणून ह्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत? 29 श्लोक आहेत. एका श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये भगवंत संन्यास आणि कर्मयोगाचं वर्णन करतात. त्याच्यानंतर 2 ते 6 श्लोकामध्ये भगवंत कर्मयोग आणि संन्यास याची तुलना करतात आणि मग त्याच्यात सोपं कोणतं आहे ते सांगतात. 7 पासून श्लोक आणि 16 श्लोकापर्यंत निष्काम कर्म पासून, बंधनापासून कशी मुक्ती प्राप्त करतात याचं वर्णन करतात. श्लोक नंबर 7 आणि 16 पर्यंत आणि 17 पासून ते 29 पर्यंत परमेश्वरावर ध्यान करून मुक्ती कशी प्राप्त केली पाहिजे ह्या अध्यायाचा सारांशमध्ये आचार्य वर्णन करतात. तर आपण हा अध्याय थोडासा क्लिष्ट आहे, पण हा अध्याय जर कोणी समजला, आता गीता मोस्टली कसं असतं, आपण महाराष्ट्रात राहतो आणि गीतेचा कोणी अभ्यास करत नाही, केला तरी समजत नाही. पण ह्या क्रमानुसार जर तुम्ही अध्याय समजून घेतला, भगवंताला अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यासारख्या साधकांना काय सांगायचं भगवंत इथं वर्णन करतात. म्हणून पूर्व अध्यायामध्ये भगवंत काय करतात, ज्ञानापासून शांती प्राप्त होण्याचं वर्णन गीतेचा 4था अध्याय श्लोक नंबर 39, 41 आणि 42 मध्ये, 39 मध्ये शांतीचं सूत्र सांगतात भगवंत अर्जुनाला. त्याच्यापासून 41 मध्ये ज्ञान आणि कर्माचा त्याग करायला सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत. आणि 4थ्या अध्यायामध्ये 42 श्लोकामध्ये भगवंत कर्म करून, ज्ञान आणि कर्माचा त्याग करून कर्मसन्यास कसं घेतलं पाहिजे आणि विरक्तीपूर्वक कर्म कसे केले पाहिजे, असंभव आहे याचं वर्णन ते करतात. आणि केल्यानंतर ह्या अध्यायामध्ये आता भगवंत अर्जुनाचा जो विरोधाभास प्रश्न आहे मागच्या अध्यायामध्ये, तर त्याचं उत्तर नाही का देतात आणि त्याची व्याख्या करतात. ते म्हणतात की कसं त्याग केला पाहिजे कर्मसन्यास, म्हणजे संन्यासी जरी घेतला आणि त्याने त्या कर्माचा त्याग नाही केला, म्हणजे संन्यास घेतलाय आणि त्यानं ते कर्म करताना त्या फळाची जर अपेक्षा ठेवली, तर त्या संन्यासामध्ये पण तो विरक्त नाही. मग तुम्ही ज्या आश्रममध्ये राहतात, आता समजा तुम्ही ग्रस्त आश्रममध्ये, संन्यासी राहून जर त्याला कर्माची विरक्ती येत नसेल, अटॅचमेंट असेल, तर त्याला ते कर्म बंद नसते. तर तुम्ही संसारात राहतात आणि तुम्हाला कर्म केल्याशिवाय जीवन शक्यच नाही. मग त्याच्यामध्ये ते संन्यास घेणं तर सोडा, पण विरक्ती आणणं खूप कठीण असते. म्हणून भगवंत या श्लोकांमध्ये अर्जुनाच्या मनातले जे प्रश्न होते की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संन्यासामध्ये विरक्त संन्यास त्याग असला पाहिजे, कर्माचा त्याग केला पाहिजे, याचं वर्णन करतात. आणि म्हणून अर्जुनाने हा पहिला प्रश्न जे मागच्या अध्यायामध्ये भगवंताने जे जे सांगितलं त्याच्यावर भगवंत आता काय करतात, उत्तर द्यायला सुरुवात करतात आणि अर्जुन आता प्रश्न विचारतात. तर ह्या पहिला प्रश्न काय, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगत आहात आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसा करतात. आता या दोन्हीपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? म्हणजे संन्यास महत्त्वाचा आहे की विरक्तीपूर्ण त्याग
ज्ञानापासून कर्माचा त्याग कसा केला पाहिजे हे महत्त्व. याच्यातलं माझ्यासाठी सोयीस्कर काय. आता अर्जुनानं हा प्रश्न का विचारला. अर्जुन कोण होता. ग्रस्त होता. मग आता ग्रस्तच्या लेवलला त्याला कसं समजून सांगायचं तर भगवंत ह्या श्लोकांमध्ये सांगतात. तर आता भगवंत म्हणतात श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगस्य निश्रेयकार विभो तयोस्तु कर्म संन्यास तत्कर्म योग विवश्यते. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात. भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यात चांगले आहेत. परंतु या दोन्हीपैकी भक्ती कर्म हे कर्म संन्यासपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत. आता इथं भगवंत काय करतात 2 ते 6 श्लोकांमध्ये कर्माचा संन्यासी तुलना याच्यामध्ये वर्णन करतात. कोणत्या 2 पासून तर 6 श्लोकांमध्ये काय करतात तुलना करतात. आता या तुलनामध्ये केल्यानंतर व्यवस्थित केलं. पण इथे एक प्रश्न विचारला आचार्य. एक प्रश्न असा विचारतात आचार्य. ते म्हणतात की जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत कर्माचे कर्तव्य तर करावं लागते. कर्माचा त्याग नाही करू शकत, करावं लागतं. परंतु याच्यामध्ये कर्मामध्ये तुम्हाला शुद्धीकरण होत नाही. त्याच्यामध्ये कर्मामध्ये दूषितपणा येतो. तुम्ही कोणतेही कर्म करा तुमच्या संसारामध्ये त्याच्यात दूषितपणा येतो. पण भगवंत इथे एक शब्द वापरतात. कोणतं म्हणतात की जे भगवत भावित कर्म आहेत ना ते दूषित नाही. त्याला ते काय करतात शुद्ध करतात. मग आता तुम्ही सगळेजण स्वयंपाक करतात. माताजी लोक स्वयंपाक करतात, तुम्ही जॉब करतात. आता तुम्ही जेव्हा कर्म तर करणार पण त्याच्यातून मुक्तता नाही. पण ते कर्म करताना तुम्ही जेव्हा भगवंतासाठी भोग लावता ते बंधनाचं कारण बनते. पण तेच भोग जेव्हा तुम्ही जेच नैवेद्य स्वतःसाठी बनवता तर ते बंधनाचं कारण बनेल. पण तोच भोग भगवंताच्या सेवेत लावला तर मुक्तीचं कारण बनते. म्हणून आता इथे कर्म एकच आहे. पण त्याच्यामध्ये कर्मामध्ये काय होत आहे लोक म्हणतात कर्म करा आणि फळाची अपेक्षा करून त्याच्यात दूषितपणा राहतो. पण तेच भगवत भावित कर्म केले तर दूषित काय होत आहे शुद्ध होऊन नाही का पवित्र करतात. म्हणून भगवंत काय करतात इथे विशेष करून कर्मफळापासून जे वाचण्यापासून प्रयत्न करतात. लोक काय म्हणतात ना आजकाल कलियुगामध्ये म्हणतात अरे आळशी लोक जे असतात ना ते कर्माच्या नावाखाली सगळे बिलं फाडत राहतात. त्यांना काही करायचं नसते. हां माताजी तुम्ही दोनच शांत बैठणे का हां बोलणे का नाही ठीक आहे. तर इथे करतात. म्हणून भगवंत इथं काय करतात ते म्हणतात कर्म संन्यासमध्ये भौतिक कर्म करताना पतनाची शक्यता जास्त असते त्या कर्मामध्ये. पण भगवत भक्तीच्या कर्मामध्ये पतनाची शक्यता नाही. जरी त्याचं पतन वाटत असेल तरी भगवंत त्याला काय करतात तिथून उचलतात आणि भगवत धामात घेऊन जातात. म्हणजे जसं अजय मिळालं काय केलं भौतिक कर्म होते त्याचे पण त्याने शेवटी भगवत नाम घेतलं आणि त्याची ती मुक्ता झाली. मग आता भगवंत काय म्हणतात ह्या पतन शक्यता आहे. तर इथे भगवंत एक कर्मयोगीची तो संन्यासी कोण होऊ शकतं म्हणजे कर्मयोगी. आता समजा तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही ग्रस्त आहेत तर तुम्ही कर्मयोगी असून एक संन्यासी होऊ शकतात. मग कसं तर भगवंत श्लोक नंबर 3 मध्ये सांगतात. ते काय म्हणतात गेयचं स नित्य संन्यासी यो न दृष्टी न कांक्षिती निर्द्वंद हीन महाभाव सुखम बद्ध प्रमुच्यते. इथं भगवंत काय म्हणतात हे महाब अर्जुना जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचं जाणावे. काय भगवंत काय म्हणतात जो द्वेष करीत नाही आणि कर्मफळाची आशा करत नाही तो नेहमी काय आहे संन्यास. आता संन्यास म्हणजे भगवे कपडे नाही. एक आपले एक वरिष्ठ गुरुबंधू त्यांनी पुस्तक लिहिले थिंक लाईक मंक. म्हणजे संन्यासारखे कपडे घालायची गरज नाही. तुमचे विचार कसे असले पाहिजे संन्यासासारखे. संन्यासी काय आहे तो आता एखादा संन्यासी झाला कपडे घातलं पण त्याचे विचार जर भौतिकवादी असेल किंवा एखादा संसारासारखे असेल तर तो संन्यासी नाही भरतो. तो कोण आहे ग्रस्त आहे. पण एखादा ग्रस्त राहतो पण त्याचे विचार संन्यासासारखे आहेत की बुवा ह्या संसारात मी एक
रोल मॉडेल करायला, म्हणजे एखादा पिक्चर येतो ना, ॲक्टर येतात, माझी पत्नी, मुलं बाळं, नवरा बायको, घर बार, याच्यामध्ये मी जे कार्य करतो हे माझं नाही आहे, एक निमित्त मात्र. जसं तुम्ही बँकेत कॅशियर असतो, तो जातो, तो संन्यासी आहे. त्याची आसक्ती पण राहत नाही आणि दुःख पण नसतं त्याला. म्हणजे किती जमा झाले तो हर्षोल्लित होत नाही आणि कोणाला दिले तरी दुःखी होत नाही. तो काय करतो, त्याची ड्युटी करतो. याला काय म्हणतात, थिंक लाईक संन्यासी. म्हणून इथं भगवंत आपल्याला काय सांगतात, की तुम्ही बाहेरून संन्यासी नका म्हणू, आंतरिक संन्यासी बनना. आणि मग पुढच्या लाईनमध्ये तो काय म्हणतात, असं सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनातून पार करून तो पूर्णपणे मुक्त होतो. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंतानं काय सांगितलं, दोनच गोष्टी सांगितल्या. द्वेष करायचा नाही आणि कर्मफळाची आकांक्षा करायचं नाही. तुझं नियत कर्म तू कर. म्हणजे बँकेच्या कॅशियरचं उदाहरण तुम्हाला आणि दिल्यानंतर पुढे भगवंत याला आणखीन वर्णन करतात श्लोक नंबर 4 मध्ये. ते काय म्हणतात, सांख्ययोगे पृथक बाला प्रबोधन्ति न पंडिता. आता ह्या लाईनमध्ये भगवंत काय सांगतात, सांख्ययोग पृथक बाला प्रबोधन्ति पंडिता, म्हणजे केवळ अज्ञानी लोक भक्तियोग कर्मयोग म्हणजे भौतिक जगाच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून सांख्ययोग काय करतात, भिन्न आहे असे मानतात. म्हणजे ते काय करतात, सांख्ययोग पृथक बाला, ते काय करतात, भेदभाव करतात. पण इथे म्हणतात, पण वास्तविक जो ज्ञानी प्रबोधन्ति न पंडिता, पंडित व्यक्ती काय करतो, सम्यक भूयोर्विद्यन्ते फलम, तो ते कळतो की हे एकच आहे. मग वास्तविक जो ज्ञानीपुरुष काय म्हणतो, दोन्ही मार्गापैकी कोणताही एक मार्ग चांगल्या रीतीने अनुसरण करतो, त्याला दोन्ही मार्गाचं फळ प्राप्त होते. म्हणजे कर्मसन्यास असो, कर्मयोग असो, ज्ञानयुक्त किंवा संन्यास असो, या दोन्हीच्या मार्गाचं तो पालन करतो. पण तो अज्ञानी लोक याच्यात भेद करतात, पण ज्ञानी लोक भेद करत नाही या श्लोकामध्ये. आणि मग केल्यानंतर श्लोक नंबर 5 मध्ये भगवंत अर्जुनाला सांख्ययोगाद्वारे ज्ञानाचं करा. आता इथे सांख्ययोग आपल्याला खूप समजणं महत्त्वाचं आहे, 2 ते 6. आता इथे सांख्ययोगाच्या वर्णन केलेले. कसं केले वर्णन, इथे आचार्य एक टीका करता काय करतात, श्लोक नंबर 5 मध्ये ते म्हणतात की भौतिक जगत. आता ह्या श्लोकांमध्ये 3 गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. कोणत्या 3 गोष्टीचं, एक म्हणजे संख्यायोग दिलेलं आहे ह्या श्लोकांमध्ये 4 आणि 5 मध्ये, खास करून 5 आणि 6 मध्ये सांख्ययोग दिलेलं आहे, ज्ञानयोग दिले आणि कर्मसन्यास योग दिला आहे. या 3 गोष्टीचं विश्लेषण केलं. थोडं जड चाललंय का, नाही ना? हां, गीता असेल तर तुम्हाला कळेल. प्रभूजी तुम्ही कोणाची गीता घ्या ना, सहारा. मावर प्रभू. तर ते म्हणतात की सांख्ययोग कसं समजणार, ते म्हणतात की भौतिक जगत पहिली गोष्ट, दुसरं भौतिक जगत आहे हे, दुसरं भौतिक देह. जगत आहे पण भौतिक देह आहे, आणि व त्याच्यामध्ये निवास करणारा कोण आहे, भौतिक जगामध्ये भौतिक देह आणि त्याच्यामध्ये आत्मा. याला विश्लेषणात्मक अध्ययनामध्ये सांख्ययोग तत्वज्ञान म्हटलं जाते. मग ते भौतिक जगत, त्याच्यामध्ये पंचमहाभूताचे शरीर म्हणजे हे देह, आणि त्यांच्यामध्ये आत्मा. तर ह्या भौतिक जगत आणि आत्मा शरीर हे सांख्ययोगानुसार तुम्हाला कधी ना कधी सोडावं लागतं. पण आत्मा तिथून मुक्त होऊन तो जातो. पण नश्वर भौतिक जगत हे विश्लेषण करून भौतिक पदार्थ आणि भौतिक कर्मापासून विरक्ती येत नाही माणसाला. जर त्या माणसाला कळलं की बाबा हे भौतिक जगत एक दिवस मला सोडायचं आहे, जगत, आणि जगाबरोबर मला कोणाला सोडायचं आहे, मला शरीर सोडायचं, तर मी जाणार कोण आहे, आत्मा. मग गेल्यानंतर तो ह्या पदार्थ, ह्या भौतिक जगाचे जे पदार्थ आहेत आणि हे कर्म आहेत ना, ते तो काय करतो, त्याला हे ज्ञान भेटले की तो त्या कर्मात आणि त्या पदार्थात आसक्ती ठेवत नाही. आणि मग तो काय करतो, त्या भौतिक कर्मामध्ये सुद्धा त्याला विरक्ती येते. नको बाबा, हे कर, एक ना एक दिवस माझं शरीर जाणार आहे, जगत जाणार आहे, वस्तू जाणार आहेत, तर मी आसक्ती ठेवूच कशाला. मग भगवंत म्हणतात इथं संन्यासाची सुरुवात झाली. आणि मग संन्यास जातो, आणि त्यावेळेस त्याला काय होतं, त्या ज्ञानाचा अंतपूर्ण ह्या जगातलं जड जे तत्वज्ञान आहे, ह्या अस्तित्वाचं जड आहे, त्याचं तो काय करतो, शोध करतो की हा जगाचा मेन
मूळ करता धारता कोण आहे बाबा? जगत, जीव आणि जगदीश्वर. जगत आहे, जीव पण आहे, पण या दोघांना निर्माण कोण केलं? मग जगदीश्वरकडे जातो. मग जगदीश्वर कोण आहेत? विष्णू. आणि मग विष्णू म्हणतो, अरे ह्या जगाचा नाही का मेन करता धरता भगवंत विष्णू आहे, तर मग मी ह्या भौतिक जगात पडूच कशाला, मी विष्णूला धरतो. आणि मग तिथं म्हणतात त्या संन्यासाची परिपूर्णता अवस्था आहे. मग आता संन्यास भेटला, मग त्या श्लोकाचं वर्णन भगवंत ह्या श्लोकांमध्ये करतात बघा. हां, सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकते, हे जाणून सांख्ययोग आणि भक्तियोग एक समान असल्याचा पाहणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीनं पाहणारा होय. इथे क्लिअर केले भगवंतानं. आणि केल्यानंतर इथे दोन गोष्टीचं वर्णन केलेले आहे. एक सांख्ययोग सांगितलेले आणि सांख्ययोग गेल्यानंतर भक्ती, म्हणजे जगत, जीव आणि जगदीश. मग त्यावेळेस त्या जगदीशला कसं प्राप्त करायचं? आता जगदीश आहे बाबा, कळालं आम्हाला, पण कसं कळलं? तर भगवंत म्हणतात भगवत भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकते त्या सांख्ययोगाला. पण पहिली गोष्ट इथं भगवंत एका शब्दाला आचार्य सांख्ययोगाला जोर देतात. ते म्हणतात की भौतिक जगाचं, ते म्हणतात की भौतिक जगत आहे ना खूप डेंजरस आहे, ते समजलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात पुढच्या श्लोकांमध्ये, काय म्हणतात? श्लोक नंबर 6 मध्ये, भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेताना मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विनाविलंब ब्राह्मणाची प्राप्ती करतो. आता केल्यानंतर ह्या 2 श्लोकामध्ये भगवंत काय करतात? निष्काम कर्माचं वर्णन करतात. निष्काम कर्म काय म्हणतात? की जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं, आता तुम्ही एखादा हुशार असेल, नाही म्हटला मी काय करेन, पाणी घेईल झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना, फांद्यांना पाणी देईन, तर झाड संतुष्ट होईल का? आता मला तहान लागली आणि मी 10 लिटर अंगावर ओतून घेतले, माझं तहान भागेल का? मला काय करावं लागेल? एक पाण्याचा गिलास घ्यावा लागेल, माझ्या मुखातून पोटात टाकलं तर माझं शरीर संतुष्ट होईल. बाहेरून मी किती पाणी वाचलं तर संतुष्ट होणार नाही. तसंच इथे ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, जो भक्तीमध्ये असतो तो काय करतो? झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळं झाड, त्याच्या फांद्या, त्याचं पान, त्याचे फूल, त्याचे फळं हे काय होतात? संतुष्ट. तुम्हाला वेगळं पाणी देण्याची गरज आहे का? नाही. तुम्ही काय करा, झाडाच्या मुळाला पाणी टाका. तुम्ही म्हटलं नाही मला तहान लागली तर मी काय करेन, कानात नाकात पाणी वाचलं तर जाईन का? तुम्ही एक गिलास पाणी घ्या, तोंडातून पोटात वाता, पोटात ओतलं तर सगळे डोळ्यांना, कानात, त्वचांना सगळीकडे ते पाणी काय करेल? पोहोचून जाईल. म्हणून भगवंत म्हणतात की याच्यामध्ये समानता काय, की भक्तियोगाचा फायदा असा आहे की तुम्ही जी काही क्रिया करता त्या जगदीश्वराला केंद्रबिंदू ठेवा. आणि ते जगदीश्वर कोण आहे? झाडाचं मूळ आहे, दुसरं शरीराचं पोट आहे. ह्या दोघांना संतुष्ट केलं तर ते सगळं संतुष्ट होत आहे. ह्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. आता मग ह्या श्लोक नंबर 6 मध्ये भगवंत एक गोष्ट निष्काम कर्माचं अयोग्यतेचं वर्णन करतात. कठीण आहे भाऊ, म्हणजे याच्यामध्ये जरी त्याला संन्यास घेतला आणि कर्मापासून मुक्ती नाही झाली तर त्याला कठीण आहे. पण इथे म्हणतात विचारवान व्यक्ती, ज्ञानयुक्त काय करतो? शीघ्र प्राप्त करतो. त्याने झाडाच्या मुळाला पाणी घातलं आणि पोटाला अन्न दिलं की प्राप्त होतं. मग आता इथपर्यंत भगवंताने काय दिलं? आता याच्यातून अर्जुनाच्या मनात प्रश्न आला की भगवंता तुम्ही तर कर्म सांगितले पण ते एवढं कठीण वाटतात, पण याची ती मुक्तता कशी होईल बा? मग भगवंत काय करतात? श्लोक नंबर 7 पासून तर श्लोक नंबर 16 पर्यंत निष्काम कर्माच्या बंधनातून मुक्ती कशी भेटल याच्याबद्दल वर्णन करतात. ते म्हणतात अर्जुना ठीक आहे, मी भक्तियोगाचं वर्णन केलं पण तुला भक्तियोग काही पल्ले पडत नाही, तर मी काय करतो? निष्काम कर्म सांगतो. आणि तो निष्काम कर्माचं जर तू व्यवस्थित पालन केलं, आता काही लोक असतील ना निष्काम कर्माचं, तर हे पालन केलं तर तुला काय होईल? मुक्तता भेटेल. म्हणून इथे भगवंत काय करतात? आचार्य म्हणतात की ज्ञानयोगाने माणसाला दुःख आणि इंद्रियांना दुःख भेटते, ते शक्य नाही. पण निष्काम कर्म केल्यानंतर हृदय शुद्ध होते. तर हे जर पालन केलं तर 2 गोष्टी प्राप्त होतात. एक म्हणजे हृदय शुद्ध होतंय आणि ज्ञानामध्ये काय होतं? दृढपणा येतो. आणि मग केल्यानंतर भगवंत त्याची पहिली स्टेप सांगतात. काय स्टेप सांगतात? श्लोक नंबर
7 मध्ये योगयुक्त व्यक्तीचं लक्षण सांगतात. आता ह्या योगयुक्तीचं लक्षण काय? योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मा भूतात्मा करुण अर्पी न लिंपंते. इथे योगयुक्त विशुद्धात्मा, तो जर भक्ती योगामध्ये तल्लीन झाला तर काय होईल? कर्म केले, भक्ती कर्म केले तर त्याचा आत्मा काय होतं? शुद्ध होते. शुद्ध झाल्या म्हणजे त्याच्या हृदयातले जे कल्मश आहेत, त्याची या संसाराची आसक्ती, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य याच्यातून तो काय विशुद्ध होऊन जातो तात्काळ. आणि झाल्यानंतर काय होतंय? दुसरी स्टेप जेव्हा त्याला त्या भक्तीमध्ये ते शुद्ध झाल्यानंतर त्याचं दुसरं लक्षण काय? आता एखादं भक्ती करीत असेल तर हे भक्तीचं पहिलं लक्षण काय? त्याचं हृदय शुद्ध होते, त्याचं या जगातलं आकर्षण मोडून जातं. दुसरी गोष्ट भगवंत याच्यात म्हणतात विजित आत्मा जितेंद्रिय, त्याची इंद्रिय कंट्रोल येते. म्हणजे इंद्रियाच्या प्रतीचं आकर्षण नसेल, डोळ्यानं पाहणे, कानाने ऐकणे, जिवेने खाणं किंवा स्पर्श इंद्रिय करणे किंवा भौतिक जगाचं आकर्षण असणे सोशल मीडियामधलं, आपोआप नॅचरली त्याचं काय होत आहे? विजित आत्मा इंद्रिय, तो जितेंद्रियाला नाही का तो कंट्रोल करतो. म्हणजे उद्या जरी तो त्यासमोर काही प्रलोभन आले तर तो प्रलोभन, जसं हरिदास ठाकूर होते, ती वेश्या त्यांना प्रलोभन देत होते, पण ते काय म्हटले नाही, माझा जप होऊ दे, जप झालं की मी काय करेल? बाजूला घेऊन जाईल. म्हणून एक ध्यानात ठेवा, ही जी भौतिक जगत आहे ना, ते क्रिकेटच्या मॅचप्रमाणे. ते म्हणतात 6 बॉल टाकले जातात. 6 बॉल टाकत नाहीत, एकच बॉल टाकतात, पण तो 6 वेळा फेकला जातो. तर ते 6 बॉल कोणते आहेत? 6 अनर्थ आहेत. आणि 6 बॉल हे तुमचे 6 अनर्थ आहे. पण तुम्ही साधनारूपी तुमची बॅट तुमच्याकडे असेल, साधनारूपी बॅट जर असेल तुमची, तर तुम्ही ते काय करणार? त्या बॅटनं काय करतात? साधनारूपी बॅटनं काय करतात? त्या 6 अनर्थाला होतात. पण तुमची साधनारूपी बॅट नसेल आणि ते बॉल येतील तर ते मागचा जो तिरफळा आहे त्याला काय म्हणतात? स्टंप. ते उडतील. आणि ते स्टंप कोणते येतं? अनर्थाचे बॉल जेव्हा येतील आणि ती बॅट नसेल तर ते स्टंप म्हणजे 3 स्टंप असतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे स्टंप उडून जातात. आणि जो खेळणारा बॅट्समन आहे तो कोण आहे? साधक आहे. क्रिकेटची मॅच लक्षात राहील ना. म्हणजे इथे भगवंत म्हणतात इंद्रियाचे प्रलोभन, बॉल येईन तुमच्याकडे वेगानं, पण तुझी साधनारूपी बॅट ठेव आणि मग त्या बॅटनं काय कर? खेळ. थोडीशी नजर हटी, दुर्घटना घटी. मग त्यासाठी आता ते म्हणतात प्रभूजी कधी कधी लोक मॅच आउट होतात, तर क्रिकेटच्या मॅचमध्ये तो कोच काय करतो? प्रॅक्टिस करायला होतो, जा नेट प्रॅक्टिस. आणि जेवढा तो नेट प्रॅक्टिस करतो तेवढा तो स्पीचवर खेळतो. तसंच आपली दिवसभर जी साधना असेल, श्रवण असेल, कीर्तन असेल, जप असेल किंवा आपण जी सेवा करीत असेल, ती नेट प्रॅक्टिस आहे आपली. आणि सकाळचा जो आहे होम पिच असणं, आणि मायादेवी तेवढ्या स्पीडनं बॉल टाकणार आहे. ती म्हणते याचा आउटच करायचं आहे, पण तुम्ही साधनारूपी बॅट घालायची. निश्चित तुम्ही राहुल द्रविड ते म्हणतात ना क्रिकेटमधली वॉल तर व्हायची. तर इथे एक उदाहरण जस्ट मला काल मी असंच मला लक्षात आल्यानंतर मी ते थोडं हे करत होतो, म्हणलं चांगलं उदाहरण फिट बसतंय, मला ते खूप टचिंग झालं. तर याच्यापुढे क्रिकेट मॅच बघताना असंच बघायचं, बॉल एकच असतो पण 6 वेळा फेकला जातो. म्हणून भगवंत काय म्हणतात? जितेंद्रिय, तू बॉल त्या वेगानं आलंस ना, कंट्रोल कर, हे होऊ नको. आणि मग केल्यानंतर तिसरी गोष्ट काय म्हणताय? असं झाल्यानंतर त्या व्यक्तीचं तिसरं लक्षण सांगतात, सर्व भूतात्मा भूतात्मा, तो सगळ्यावर प्रेम करतो आणि सगळे त्याला प्रेम करतात. लाईनमध्ये बघा तुम्ही. जो भक्तिमय कर्म करतो तो विशुद्ध आत्मा असतो आहे आणि आपले मन इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. ही तिसरी लाईन. आणि चौथी लाईन काय? कुर्वपनेती न लिप्पन्ते, तो सदैव कर्म करून नाही का बांधल्या जात नाही. असा मनुष्य कर्म करीत असून सुद्धा कर्मबंधनात काय होत आहे? बांधल्या जात नाही किंवा बदलत नाही, त्याला प्रभावी करू शकत नाही. तिथे भगवंत काय करतात? अशा व्यक्तीचं कर्मबंधनात लिप्त होणाऱ्या व्यक्तीचं लक्षण तो वर्णन करतात. मग केल्यानंतर
इथे भगवंत आचार्य श्लोक नंबर 8 आणि 9 मध्ये त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण करतात. त्या व्यक्तीचं लक्षण काय बाबा असं जर केलं तो अशा तत्ववित आहे. कसा तत्ववित आहे तर 8 आणि श्लोकांमध्ये भगवंत त्याचे लक्षण सांगतात. काय सांगतात? दिव्य भावनायुक्त मनुष्य पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला, श्वान करीत असला, श्वसन करीत असला, तरी त्याला ज्ञान असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही. बोलताना, उसृत करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्याची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपल्या विषयामध्ये संलग्न आहे आणि आपण स्वतः त्याच्यापासून अलिप्त आहोत. याला काय म्हणतात? म्हणजे तो असून नसल्यासारखं, तो आत्मा आणि शरीरामध्ये काय करतो? भिन्नता करतो. आणि म्हणून इथे अशा वेळेस तो काय म्हणतो? हे इंद्रिय माझे त्रास देणार आहेत. विचलित तो त्याच्यामध्ये तो म्हणतो की नाही, मला हे इंद्रिय विचलित करणार आहे, पण तरी मला काय करायचं? तो कार्य करतो. जसं आता एक उदाहरण देतो. तुम्ही सगळ्या लेडीज जाता इथं, लहानपणी तुम्हाला आठवत असेल ना, तुमचा लहान मुलगा खेळत असेल किचनमध्ये, पण तुम्ही काय करतात? चित्त असतं तुमचं बाळाकडे, पण तुम्ही घरातलं झाडू मारतायत, स्वयंपाक करतायत, धुणे भांडे करतायत किंवा आणखीन तुम्ही काही करता, जॉब करतायत. फिजिकली तुम्ही सगळं करतायत, पण चित्तानं कुठं असतात? बाळाकडे असतात. त्याच प्रकारे जो कर्ममनन व्यक्ती आहे, कर्मसन्यासी आहे, तो या भौतिक जगातला जॉब करेन, बिझनेस करेन, घरातले कामं करेल, सगळं कार्य करेल, पण त्याचं चित्त कुठं अटकलेलं असते? भगवंताकडे असतो. म्हणून भगवंत तिथे त्याचं लक्षणं वर्णन करतात. आणि केल्यानंतर मग आता अर्जुनाचं म्हणा, याच्यासाठी काही उदाहरण आहेत का भगवंता? तर मग भगवंत म्हणतात श्लोक नंबर 10 मध्ये काय म्हणतात? अशा विरक्तपूर्णी व्यक्ती परमेश्वरामध्ये तो काय होतो? कार्यरत राहतो. म्हणजे तो राहतो संसारामध्ये, पण संसारामध्ये राहून त्याचं चित्त कुठं राहतंय? भगवंतामध्ये लिप्त राहतो. जसं कमळ असतं, ते चिखलात राहते, पण चिखलात राहून तो त्याचं अस्तित्व वेगळं ठेवते, चिखलाचा त्याला स्पर्श होतो. तसंच ते कमळ काय केलं? तोडल्या जातं आणि भगवंताचे चरण कामलं. तसं तो संसारी व्यक्ती दिसत असला, घरात राहत असला, पण तो संसारात राहून, संसारूपी म्हणजे काय? चिखल आहे, आणि ते कमळ म्हणजे साधक आहे. म्हणून इथं काय म्हणतात भगवंत श्लोक नंबर 10 मध्ये? ब्रह्मध्याय कर्माणी संगत्वक्ता करोतियम लिपंतेन सह पापेन पद्मपत्र बिभासता वास. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शलं जात नाही, तदत पापाने तो प्रभावित होत नाही. त्याच प्रकारे चिखलानं कमळ जसं प्रभावित होत नाही. तुम्ही आळूचं पान पाहिलं का? जसं आमच्या हरक माताजी प्रभूजींच्या घराच्या मागे आळूचं झाड आहे, पान आहे, त्याच्या पाणी टाका, ते पाणी त्याला स्पर्श होऊ देत नाही, त्याच्यात ते राहतं. तसं साधक आहे ना, त्या आळूच्या पानासारखं आहे. आळूच्या पानासारखा आहे. तो काय करतो? तिथं राहतो, पण त्याचा पाप नाही का त्याला प्रभावित करत नाही, त्याला स्पर्श होऊ देत नाही. जसं कमळ, इथं भगवंताने एक उदाहरण दिलं कशानं? पद्मपत्र विभासता. जसं तिथं राहतं तसं तो साधक त्या पापाला स्पर्श करत नाही, याचं वर्णन करतात. आता केल्यानंतर इथं श्लोक भगवंत म्हणतात, जर असं राहिलं तर त्या शुद्धीकरणाची प्रोसिजर सांगतात भगवंत श्लोक नंबर 11 मध्ये. असा जर व्यक्ती राहिला त्याचं शुद्धीकरण होते. कसं होतंय? तर श्लोक नंबर 11 मध्ये, कायेने मनसया बुद्ध्या कैवल अर्पी इंद्रियपी योगीन कर्म कुर्वन्ति संगत्वक्ता आत्मा शुद्ध योग. योगीजन आसक्ती त्यागून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियाने सुद्धा केवळ शुद्धीकरण करण्यासाठीच कर्म करतो. म्हणजे ते काय करतात? त्या व्यक्तीचं तो सगळे जे काही कार्य करतो तो कोणासाठी करतो? शुद्धीकरणासाठी करतो. त्याचं वर्णन इथं भगवंत करतात. आणि मग सारांशमध्ये भगवंत काय करतात?
श्लोक नंबरमध्ये या श्लोकाचा सारांशमध्ये अर्थ भगवंत सांगून देतात. काय सांगतात? अशा व्यक्तीला दोन गोष्टी होतात. एक म्हणजे कर्मफळाचा तो त्याग करतो आणि शांती प्राप्त होते आणि भौतिक जगाचं त्याला बंधन होत नाही. त्यक्ता कर्मफला त्यक्ता युक्त कर्मफला त्यक्ता शांती अपनोति नैष्टिकम अयुक्तम काम कर्मेण फलेन सक्त निबंधते. तर भगवंत त्याचं वर्णन करतात, निष्ठेनं भक्ती करणारा जीव अढळ शांती प्राप्त करतो, कारण तो आपले सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो मज भगवंताशी संबंधित नाही आणि आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळाचा लोभी आहे तो बद्ध होतो. म्हणजे तर भगवंत काय सांगतात, तुमचे कर्मफळ मला जर अर्पण केले तर तुम्ही काय होता? मुक्त होता. पण ते कर्मफळ तुम्ही जर स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरता तर तुम्ही काय जाता? बांधल्या जातात. म्हणून भगवंत इथे त्याची वर्णन करतात. आता श्लोक नंबर ह्या श्लोकांमध्ये सारांशमध्ये पाहिलं तर कर्मयोग आणि कर्माची तुलना करतात. ते म्हणतात आसक्ती होऊन कर्म केले तर मोक्ष कार्य आहे. आसक्ती रहित म्हणजे तुम्ही निरासक्त होऊन कर्म करता ते मोक्षाचं कारण आहे. पण आसक्तीयुक्त होऊन कर्म करता तुम्ही मला ही गोष्ट पाहिजे ते बंधनाचं कारण आहे. मग इथे भगवंत मोक्ष आणि कर्म बंधन करवत नाही. तर ते म्हणतात तुम्ही चेतनेने तुमचे कर्म केले पाहिजे. कोणते? बाह्य क्रियेपेक्षा. लक्षात येतो तुमच्या? बाउन्स होत आहे का? हां. तर इथं भगवंता म्हणतात चेतनेनं जो कर्म केले जातात त्याला काय होत आहे? आता चेतनेनं कसं? तुम्ही नोकऱ्या करतात तर हे पगार मी घरी आल्यानंतर माझी पत्नी, माझे मुलं बाळं हे भगवंताचे भक्त आहेत आणि माझ्या घराचे स्वामी कोण आहेत? भगवान नारायण आहेत. तर मी कोणासाठी काम करतोय? नारायणासाठी करतोय आणि त्यांच्याच माध्यमासाठी माझी पत्नी, मुलं बाळं, पती पत्नी, आई वडील जे कोणी नातेसंबंध ते केलं तर काय होतं? चेतनेनं तुम्ही ते करताय. फिजिकली तुम्ही तेच करणार, पण चेतनेनं असं केलं तर तुम्ही काय होणार? मुक्तीचं कारण बनतात. आणि केल्यानंतर इथं भगवंत काय करतात? आता व्याख्या करतात. कर्म 3 कर्ताचे वर्णन करतात ह्या 3 श्लोकामध्ये. श्लोक नंबर 13 ते 16 भगवंत 3 कर्ताचं ज्ञान देतात आणि ते म्हणतात की जर याच्यामध्ये ज्ञान घेऊन विरक्त होऊन जर भगवंताला समजलं तो मोक्ष प्राप्त करतो. आता इथे श्लोक नंबर 13 आत्म्याचं कार्य सांगतात भगवंत. श्लोक नंबर 16 भौतिक प्रकृतीचं कार्य सांगतात आणि श्लोक नंबर 14 भगवंत काय करतात? 14 भौतिक प्रकृतीचं कार्य सांगतात आणि 15 भौतिक भगवंताचं कार्य सांगतात. म्हणजे जीवाचं कार्य, भौतिक कार्य आणि भगवंताचं कार्य वर्णन करतात आता श्लोक नंबर 13. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करून मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता किंवा कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो. म्हणजे इथं आत्म्याचं काम काय आहे? आत्मा राहतो, पण ह्या आत्म्याला जसं घर आहे, घराचा मालक वेगळा आणि घराचे द्वार वेगळे, तसं आत्मामय ह्या शरीरात राहतो आणि ह्या शरीराला किती द्वार आहेत? 9 द्वार. आता 9 द्वार कोणते? 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कानं आणि 1 तोंड, किती झाले? 7. आणि खालचं उपस्थ आणि जनेंद्रिय किती झाले? 9. ह्या 9 इंद्रियामधून आचार्य म्हणतात पुण्य केलं, त्यानं पुण्य केलं तर त्याचा आत्मा वरतून निघतो आणि पाप केलेला असेल, समजा एखाद्यानं पाप केलं असेल जीवनभर, तर त्याचा आत्मा कुठून जातो? मलमूत्र त्याग करताना तिथून निघून जातो. तर इथे भगवंत आत्म्याचं सांगतात की जीवनभर जे कार्य करतात तर त्याच्यामध्ये राहताना तो काय होतो की हे शरीर माझं एक घराप्रमाणे आहे आणि याच्यातून मला कसं, म्हणून जे योगी असतात ते कुठून निघतात? ब्रह्मरंध्रातून त्यांचं शरीर निघतं, आत्मा. आणि जे भक्तियोगी त्याच्या 3 ठिकाणी शरीर निघतं, एक तर डोळे किंवा मुखातून, म्हणजे प्राणत्याग करताना. पण इथे आत्म्याचं कार्य काय? तो शरीरात राहतो पण त्याच्यापासून अलिप्त राहतो. 13 नंबर श्लोकामध्ये.
पण भगवंत काय करतात, आता श्लोक नंबर 14 मध्ये भौतिक प्रकृतीचं वर्णन करतात. आत्म्याचं काम आहे भौतिक प्रकृतीमध्ये. तर इथे वर्णन श्लोक नंबर 14. देहरूपी नगराचा स्वामी असणारा देहधारी जीव कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांचं कार्य करण्यास प्रवृत्त करीत नाही किंवा कर्मफळे निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्रकृती गुणाधारे केले जातात. तो कोण करत आहे? तो करत नाही तर कोण करत आहे? प्रकृती. म्हणजे जीवात्म्याला ती काय करते? त्याच्याकडून ती करून घेते. प्रकृती क्रियमाने आणि गुणे कर्माने सर्वशः अहंकारी मूढात्मा करता हम इति म्हणते. भगवंत काय म्हणतात? प्रकृती करून घेते. आपोआप करणार. म्हणजे तुम्ही करा नका करू. आता तुम्ही जन्माच्या पहिले प्रकृती चालायची, तुम्ही गेल्यानंतर प्रकृती थांबणार आहे का? किती लोक गेल्यानंतर थांबणार आहे? हातवरती करा. मी गेल्यानंतर थांब नाही, ते चालत राहणार. मग ती काय क्रियाशील आहे श्लोक नंबर 14 मध्ये. आणि मग 15 मध्ये भगवंताचं वर्णन केलं जातं, इभू शब्द वापरला. तसेच भगवंत कोणाचे पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाही, अथवा देहाधारी जीव वास्तविक ज्ञान आच्छादित करणारा स्वतःच अज्ञानामुळे मोहित होतो. म्हणजे भगवंत काय करतात? ह्या दोघांमध्ये इंटरफेअर करत नाही. जीवात्म्याला इच्छा आहे भगवंताकडे जायचं का प्रकृतीकडे जायचं. म्हणजे इथं आता 3 शक्तीचं वर्णन करतात. कोणत्या शक्ती? अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ. जीवात्मा कोण्या शक्तीमध्ये? तटस्थ. म्हणजे समुद्राच्या तटावर तुम्ही आहात. पाण्यामध्ये जाणं म्हणजे भौतिक संसारामध्ये जाणे, आणि जमिनीवर जाणे म्हणजे वैकुंठात लोकात जाणे. म्हणून भगवंत म्हणतात तिथे मी त्याला काय करतो? चॉईस देतो. चॉईस कशी देतो? आता तुम्ही एक्झाम लिहितात पेपरच्या वेळेस लिहितात असताना शिक्षक येतो आणि तुमच्या पेपरला बघतो. आता जर तुम्ही चुकीचे लिहित असेल तर ते शिक्षक काही बोलत नाही, आणि तुम्ही चांगलं लिहिलं तर ते अप्रिशिएट करत नाही. तो काय करतो? नुसतं पाण्याचं काम करतो. तो रिझल्ट कधी देतो? जेव्हा पेपर झाला आणि मग काही दिवसानंतर तो पेपर चेक करतो. चांगलं केलं तर चांगले मार्क्स देतो, आणि चांगलं नाही लिहिलं तर मार्क्स देत नाही. तसंच भगवंत काय करतात? वरतून बघतात की जीवात्मा प्रकृतीमध्ये येणं, चांगले कर्म केले तर चांगल्या प्रकृतीच्या याच्यामध्ये मी आध्यात्मिक अंतरंग शक्तीकडे घेऊन जातो. पण यानं जर वाईट कर्म केले तर मी काय करेन? बहिरंग प्रकृतीमध्ये तो काय करतो? मी त्याला टाकतो. म्हणजे कधी देणार ते? आता काहीच बोलत नाही भगवंत. आता भगवंत कसे आहेत? कॅमेऱ्यासारखे. कॅमेरा नुसता बघत राहतो, पण जेव्हा तुम्ही त्याला जाऊन चेक करता तेव्हा तुम्ही जे जे केलंय ते रेकॉर्ड होऊन तो तुम्हाला काय करतो? प्रेझेंट करतो. तसंच इथे भगवंत काय म्हणतात? ह्या श्लोकांमध्ये, 3 श्लोकांमध्ये ग्रहण करत नाही, मी इंटरफेअर करत नाही, पण मी केवळ साक्षी अनुमती राहतो. म्हणून याला कठोपनिषदमध्ये एक श्लोक दिलेला आहे, जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा फळाचा भोग करतो, परमात्मा अजिबात त्याला इंटरफेअर करत नाही. सुख दुःख येऊ, मान अपमान येऊ, तो साक्षी म्हणून त्याचे राहतो, आणि तो प्रत्येक योनीमध्ये जातो, पण त्याच्यामध्ये इंटरफेअर करतो. स्वतंत्रता ते दिलेली आहे, पण ती स्वतंत्र कशी दिलेली आहे? थोडीशी दिलेली आहे, लिमिटेशन दिलेली. म्हणून आत्मा आणि परमात्मा सोबत राहतात. आत्म्याला फ्रीडम आहे, पण परमात्मा त्याच्यामध्ये अजिबात इंटरफेअर करत नाही. तर ह्या 3 श्लोकांमध्ये भगवंताचं कारण दिलेले. आणि श्लोक नंबर 15 मध्ये भगवंत काय म्हणतात? जे अज्ञानामध्ये लोक आहेत ते म्हणतात नाही भोग करा, पण जे ज्ञानातून मुक्त आहेत ते नाही का याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून एक शब्द इथं वापरला आहे, अज्ञान आवृतम ज्ञानम ते मोहिता जंतवा. तो काय करतो? अज्ञानामुळे झाकला जातो, पण ज्ञानामुळे त्याला काय होतंय? ह्या जगातलं ज्ञान प्राप्त होतं. आता गेल्यानंतर इथे आचार्य एक नाही का चार्ट देतात. आता कसा देतात? जीवात्म्याला खूप इच्छा आहे चांगलं भोग करण्याची, तो काय करतो? देवाकडे जाऊन नवस करतो. एक उदाहरण देतो. तुम्ही बँकेत गेले आणि तुम्हाला 1 लाख रुपये पाहिजे असतात, तर तुम्ही डायरेक्ट मॅनेजरकडे गेले, म्हणजे साहेब मला 1 लाख रुपये द्या, तर तुम्ही म्हणतात नाही एक काम करा, तुम्ही कॅशियरकडे जा. मग कॅशियरकडे गेल्यानंतर कॅशियर म्हणतो साहेब हे जे अकाउंट आहे ना खूप मागतोय, पण एवढे याच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आहेत. तर मॅनेजर म्हणतो काम कर, 5,000 याला दे आणि 5,000 ठेवून दे, साहेब तुमच्याकडे नाही आहे. तसंच जीवात्मा काय करतो? परमात्माकडे जातो, आणि परमात्मा काय करतो? त्याच्या अज्ञानामुळे तो मागत असतो, पण त्याच्या काही सगळ्याची इच्छा पूर्ण करत नाही. ते म्हणतात की अस्वीकार करतो.
खूपच डिमांड केलं, थोडं केलं, तर मग भगवंत काय करतात, देतात. पण देताना मात्र जा प्रकृतीकडे. आणि मग प्रकृती काय करते, त्या जीवात्म्याला भगवंताच्या परमात्म्याच्या सांगण्यावरून नाही का प्रकृती काय करते, त्या जीवात्म्याला सांगते की तू हे घेऊन जा. प्रकृतीकडे जीवात्म्याला पाठवते आणि मग प्रकृती त्याच्या कर्मानुसार त्याला काय करते, ते फळ प्रदान करते. तर इथे ट्रायंगल दिलेले आहे. परमात्मापासून प्रकृती आणि प्रकृतीपासून आत्मा आणि आत्मापासून परमात्माकडे जाण्याचं हे ट्रायंगल इथं ह्या श्लोकांमध्ये श्लोक नंबर 15 दिलेले आहे. आता दिल्यानंतर 16 नंबरमध्ये भगवंत ज्ञानाचा अवस्था सांगतात. काय अवस्था सांगतात? हां, तथापि जीव जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानानं प्रबुद्ध होतो, तेव्हा सूर्याने दिवसा सर्व वस्तू प्रकाशित कराव्यात. तदत त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रगट करते. तर इथे काय करतात, ज्ञानाचा बोध होतो, म्हणजे त्याच्यातला जीवनातले अविद्या नाश होते आणि आध्यात्मिक ज्ञान होऊन तो जसं सूर्यप्रकाश झाल्यानंतर अंधकार नष्ट होतो, तसं ज्ञानामुळे त्याच्या जीवात्मधून काय होते, ज्ञान प्रकाशित करून त्याला ह्या जगातलं खरी वास्तविक कळते. आता केल्यानंतर इथे भगवंत आत्मा, भौतिक प्रकृती आणि परमेश्वर याचं अज्ञानाबद्दल समाप्त करतात. आता भगवंताला शरणागत जायचं किंवा मोक्ष कसा प्राप्त करायचा, श्लोक नंबर 17 तर 29 पर्यंत नाही का भगवंत परमेश्वरावर ध्यान करण्याची विधी सांगतात. आणि अशी जर विधी केली, ध्यान केलं, तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. कशी होईल, तर श्लोक नंबर 17 सांगतात, जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होतो, तेव्हा तो पूर्णपणे ज्ञानाद्वारे सर्व कल्मेशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहजपणे मुक्तिपथावर अग्रसर होतो. म्हणजे त्याला पहिले काय करावं लागत आहे, त्याला ध्यान करायचं असेल तर 4 गोष्टी करावं लागतात. बुद्धी, मन, निष्ठा ठेवावं लागेल भगवंतावर आणि आश्रय घ्यावा लागेल. आणि ते जेव्हा भगवंतावर स्थिर होतात आणि स्थिर झाल्यानंतर त्या ज्ञानाद्वारे तो काय करतो, त्याचे पाप काय होते, धुतले जातात आणि तेव्हा तो मुक्तीच्या मार्गावर लागतो. मुक्ती लगेच भेटत नाही. लोक म्हणतात, आता एक माताजी आली होती, म्हणली प्रभूजी मला मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. म्हणलं काय? म्हणे घरात लोकांना लय त्रास दिला मला. तिच्या 2 ननंदाने, सासू सासऱ्यांना, परिवारात, नवरा त्याचा दारू पिणारा. म्हणलं मुक्ती तुला संसारातली पाहिजे, भगवंताची नाही. भगवंताची मुक्ती 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. कोणत्या? सामिप्य, सारूक्य, सालोक्य, सराष्टी आणि सायुज्य. तर इथे त्या मुक्तीचं वर्णन भगवंत करतात, की इथे म्हणतात की ती ज्ञान मुक्ती तुम्हाला भेटली जाते. श्लोक नंबर 17 काय सांगतात, दिलेले. हां, आता 18 अशा मुक्ती झालेल्या व्यक्तीचं लक्षण काय, भगवंत खूप महत्त्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक ह्या अध्यायाचा महत्त्वपूर्ण आहे. विद्या विनया संपन्ने ब्राह्मण्ये गवहस्तिनी सुनीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिना. अशा ज्ञानी व्यक्तीचं लक्षण सांगतात. काय? विद्या विनया संपन्ने, त्याला ज्ञान भेटते. ब्राह्मण्ये, ब्राह्मणाच्या प्रती, गाव म्हणजे गायीच्या, हती, सुनीचे म्हणजे कुत्र आणि चांडाळ, याच्यामध्ये तो काय करतो, समदर्शी पाहतो, तो भेदभाव करत नाही. गोर गरीब, काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी, तो काय बघतो, तो सगळ्यामध्ये भगवंत पाहताना. आणि इस्कॉनमधला एक फेमस पिक्चर आहे, योगी बघतो, तो सगळ्या हृदयामध्ये परमात्मा बघतो. तो द्वेष करत नाही, ईर्ष्या करत नाही, अभिलाषा ठेवत नाही. तो एकच बघतो, हे मनुष्य आहे, तो भगवंताचा अंश आहे. आणि मग त्या अंश असल्यामुळं तो काय करतो, ध्यान करायला सुरुवात करतो. सगळीकडे भगवंताला पाहत होतो. तो झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये, व्यक्तींमध्ये, त्याच्यामध्ये तो काय करतो, परमात्मा रूपाने भगवंता, मग याच्यावर ध्यान करा. आणि ध्यान केल्यानंतर अशा व्यक्ती काय करतो, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. याला 17 ध्यानाचं वर्णन करतात आणि 18 भगवंत आत्मसाक्षात्कार व्यक्तीचं लक्षण सांगितलं ह्या श्लोकांमध्ये. आणि त्याचा दृष्टिकोन काय करतो, सगळीकडे केल्यानंतर अशा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला ब्रह्मस्तर प्राप्त होतं. श्लोक नंबर 19 काय होतं, ब्रह्मस्तर, ज्याचे मन एकत्व आणि समत्व स्थित झाले आहे, त्याने जन्ममृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केलेला असतो. तो ब्रह्माप्रमाणे निर्दोष असल्यामुळे पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेला असतो. म्हणजे याला ब्रह्मस्तर प्राप्त होतं त्या व्यक्तीला.
आणि श्लोक नंबर 20 पासून ते 21 पर्यंत आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे लक्षणं सांगतात. आता तुम्ही म्हणतात आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं लक्षण काय? तर श्लोक नंबर 20 बघा. प्रिय प्रिय व्यक्ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर हर्षित होत नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त गेल्यावर तो शोक पण करत नाही. त्याची बुद्धी काय होते? स्थिर राहते. आणि जो मोहित रहित असून भगवत विज्ञान जाणतो, हे त्याचे 4 लक्षणं सांगतात स्थिर बुद्धी. त्याच्यानंतर पुढच्या श्लोक नंबर 21 मध्ये काय सांगितलं जाते? असा मनुष्य ऐकिक इंद्रिय विषयामध्ये इंद्रिय सुखामध्ये आसक्त न होता स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेतो, सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे मुक्त आणि आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्रत झाल्यानं अमर्यादित सुखाचा अनुभव घेतो. म्हणजे पहिलं लक्षण सांगतात, प्रिय वस्तू झाल्यानंतर हर्षित होत नाही. दुसरी गोष्ट, अप्रिय गेल्यानंतर विचलित होत नाही. त्याची बुद्धी स्थिर राहते. चौथी गोष्ट, मोहरहित राहतो. पाचवी गोष्ट, भगवत विज्ञान त्याला जाणतो. सहावी गोष्ट, ब्रह्मामध्ये स्थित राहतो. सातवी गोष्ट, भौतिक सुखामध्ये अनासक्त राहतो. आणि आठवी गोष्ट, मग आंतरिक सुख प्राप्त करतो. श्लोक नंबर 20 पासून ते 21 पर्यंत भगवंत शेवटची लाईन बघा याच्यामध्ये काय सांगितलेले? अक्षयम असुखम स ब्रह्मयोगयुक्त आत्मा सुख असक्ष अनुष्णुते ह्या श्लोकामध्ये प्राप्त होते. तो सुखाचा अनुभव करतो. आणि मन केला तर तो व्यक्ती ह्या भौतिक जगाच्या इंद्रियवृत्तीमध्ये फसत नाही. आणि हा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा. प्रभुपादाने हा श्लोक भरपूर ठिकाणी कोट केला आहे. येही स्मस्पर्शजा भोगा दुःख यौन एव ते अद्यवन्ते कौन्तेय न तेषु रमते बुधा. असा मनुष्य, बुद्धिमान मनुष्य, भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये भाग घेत नाही. हे कौन्तेय, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो. म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्याच्यामध्ये आण. म्हणजे ह्या जगातलं सुख कसं आहे? येही स्पर्शजा भोगा, जे भोग आहे कसं आहे? दुःख येऊन होते. या जगातला जो भोग आहे तो दुःखाचं कारण आहे. येऊन ते अद्यवन्ते कौन्तेय, म्हणजे त्याचा आदी आहे, मंत आहे आणि अंत आहे. पण जे बुद्धिमान व्यक्ती त्याच्यात तो रमण्य होत नाही. मग याच्यासाठी एक स्टोरी आहे, याला म्हणतात लिक्विड ब्युटी. कोणती ब्युटी? लिक्विड ब्युटी. एकदा एक सुंदर स्त्री असते आणि ती सुंदर स्त्री एवढी सुंदर असते, राजकुमार त्या सुंदर स्त्रीला पाहतो आणि पाहिल्यानंतर एवढा मोहित होतो, तो म्हणतो की तू माझी राणी होऊन जा. तर त्यावेळेस ती जी स्त्री असते ती बघती की हा राजकुमार माझ्या सौंदर्याकडे आकर्षित झालेला आहे. ती म्हणे, जर तुला विवाह करायचा असेल ना, तू एक काम कर, 8 दिवसानं तू माझ्याकडे ये. मग 8 दिवसानंतर तो येतो. आल्यानंतर बघतो की अरे जी सुंदर स्त्री होती ती गेली कुठं बा. आणि मग तो खुर्चीवर बसलेला असतो. त्या बसल्यानंतर तो विचारतो की ते सुंदर स्त्री होती. ती म्हणला, मी तीच सुंदर स्त्री आहे. पण त्याला शॉक लागतो की अरे मी जी पाहिलेली सुंदर स्त्री आहे ती आज कसं काय होऊ? ते म्हणले, तुझं सौंदर्य कुठे गेले? ते म्हणले, माझं सगळं सौंदर्य त्या मटक्यामध्ये भरले. काय केलंय? मटक्यामध्ये भरलं. मटक्यामध्ये हिनं काय केलं? 8 दिवसामध्ये जुलाबाच्या गोळ्या घेतल्या सगळ्या. आणि जुलाबानं काय झालं? सगळे स्टूल झालं आणि त्या मटक्यामध्ये भरलं. वॉमिटिंग केली तिनं. वॉमिटिंग केली, स्टूल पास केला, कफ काढला, कानातून मळ नाक काढलं आणि सगळं त्या मटक्यामध्ये भरलं. आणि मटक्यामध्ये भरल्यानंतर सांगितलं की माझी सुंदरता त्या मटक्यामध्ये, जे मी खाते त्याच्यामुळं सुंदरता वाटते, पण माझी लिक्विड ब्युटी कुठे आहे? त्या मटक्यामध्ये. तुमच्या लक्षात आली स्टोरी? हां, आपली सुंदरता पुरुषाची असो का स्त्रीची असो, मग याला म्हणतात लिक्विड ब्युटी. तुम्ही 8 दिवस नका जेवू नका आणि वॉमिटिंग करा, जुलाब होऊ द्या. तुम्ही द्राक्षासारखे टवटत असले ना, किसमिस होऊन जातात. ड्रायफ्रूट बघितले असेल तुम्ही, तसं आहे. मग तिनं सगळं 8 दिवसात जुलाब केलेले, वॉमिटिंग केलेलं,
कफ काढला आणि तो ठेवल्यानंतर जेव्हा तो बघतो त्या मटक्याला, तो असं त्याला घुरणं येते, अरे काय केलंय? ते म्हणले बघ, बाहेर काढल्यानंतर तुला एवढं आहे, पण ते आतमध्ये पॅकिंग एवढी चांगली असल्यामुळं तू आकर्षित होतोय. वरून कव्हर लय भारी आहे, पण आतमध्ये सगळं हेच आहे. काय? कफ, वात, पित्त आणि घाण आणि सगळं भरल्यानंतर पॅकिंग आहे आणि तू म्हणतो सुंदरता आहे. सुंदरता काही नाही, बस त्याला म्हणतात लिक्विड ब्युटी. मग ती स्त्रीची असो का पुरुषाची असो. म्हणून आता याच्या पुढे की ह्या जगामध्ये जे दुःख आहे इंद्रिय भोगाचं, भगवंत इथे क्लिअर करतात. यही स्पर्श ज्या भोगा स्पर्श करून जाते ते, पण ते दुःख देते. पण दुःख येऊ नये येवते, पण आद्यवंते कौंते, अरे याचा नाश होणार आहे आणि तू दुःख देणार आहे. पण जे बुद्धिमान व्यक्ती त्याच्यात रमत नाही ते विचार करतात लिक्विड ब्युटी. कोणती ब्युटी? लिक्विड ब्युटी. म्हणून याच्या पुढे तुम्हाला कोणाचं आकर्षण झालं तर समजायचं लिक्विड ब्युटी. हे का बरं सांगतो तुम्हाला एवढं डीपमध्ये आचार्यांची टीका घेऊन? अध्यात्मामध्ये जोपर्यंत इंद्रिय निग्रह होत नाही, तुमची चेतना भगवंताच्या प्रती जात नाही, तोपर्यंत भगवंत भेटत नाही. म्हणून ह्या कर्मसन्यासमध्ये भगवंत आपल्याला आपल्या चेतनेला उन्नत करायला सांगतात. बाह्य तुम्ही किती काय असाल हे महत्त्वाचं नाही, आंतरिक तुमची चेतना हे. कारण की जोपर्यंत भौतिक चेतनेमध्ये तुम्ही अटकता तो भगवंताची चेतना कधी येणार आहे तुम्हाला? बघा, भरत महाराज भावस्तरावर होते, शेवटी त्यांनी एक हरणाच्या प्रती सुख घ्यायला गेले, माझं हरीण माझं हरीण, आणि तिथून त्यांना 3 जन्म घ्यावा लागले. म्हणजे थोडंसं सुख त्यांनी घ्यायला गेले, 3 जन्म घ्यावं लागले. तसं ह्या जगातले इंद्रिय वासना तुम्हाला किती जन्म घ्याला, पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयन. म्हणून ह्या लिक्विड ब्युटीपासून, ते स्त्रीच नाही बरं, तर पुरुष पण, आणि पुरुष आणि स्त्री हे दोन्ही पण आहे ह्या जगामध्ये. आपली सुंदरता खाली पॅकिंगमध्ये. आणि तुम्हाला जाणवायचं असेल ना, सकाळी ब्रश नका करू. आपल्या शेजारी कोणी थांबत नाही आणि आपला तोंडाचा आपल्याला वास येतो. तुमचं येत नसेल, माहीत नाही तुम्ही. आणि 9 छिद्रातून काय निघतं? कानातून लय भारी मळ निघतो का? हां, नाकातून, कानातून, खालून. आपल्या समोसा वडापाव खाल्ल्यानंतर आपल्या त्या समोसा वडापावची काय हालत होता दुसऱ्या दिवशी सकाळी, बाबा आपल्या संपर्कात आल्यानंतर. म्हणून लिक्विड बॉडीपासून वाचा. आणि मग भगवंत म्हणतात त्याचा नाश असतो. आणि मग भगवंत श्लोक नंबर 23 मध्ये सांगतात की म्हणतात हे जे उत्तेजना आहे, इंद्रियाचा वेग आहे, श्लोक नंबर, जीवनाच्या अंतापासून ह्या उत्तेजनाला सहन करा. भगवंत सांगतात काय म्हणतात? मनुष्य जर वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी प्रकृती इंद्रियाचा अवेगानं सहन करू शकला आणि काम आणि तथा क्रोध यांचा अवेग आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित असून ह्या जगामध्ये सुखी आहे. भगवंतात काम क्रोध उद्भव वेगम सयुक्त ससुखी नर, तो काय या जगामध्ये सुखी आहे. मंदिरात मोठे ब्रह्मचारी येडे नाहीत, मोठमोठ्या पद सोडून ब्रह्मचारी झालेले आहेत. काही येडे आहेत का? नाही ना. त्याचं कारण काय? की त्याने बघितलं ह्या जगातलं इंद्रिय भोग नाही का दुःखाचं कारण आहे, आणि सुख प्राप्त केले त्याने त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून एवढ्यावर आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही तर संसारामध्ये, तुमच्यासमोर गिलासाचं पाणी, तुम्हाला तहान ठेवली, माताची बाहेर घेऊन बसा त्याला. तुम्ही जावा बाहेर घेऊन बसा. तर इथे भगवंत जो सकुनती हे सोडून प्राकशरीन मोक्षेना कामक्रोध वेगम सयुक्त सुखी नर, म्हणजे तो काय करतो ह्या जगामध्ये सुखी राहतो. म्हणून तुम्हाला आता तुम्ही म्हणता प्रभूजी पाण्याचा गिलास ठेवला आणि तहान लागली आणि पाणी पिऊ नका, पाणी पिऊ नका, असं कसं काय होईल का? इंद्रिय भोग तर समोर ठेवलेले आहे पुण्याकाचा, आणि भोग करू नका, भोग करू नका. नाही, ते ग्रस्त आश्रममध्ये तुम्हाला जे दिले ते तुम्ही करा, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या इंद्रियांच्या बाहेरच्या गोष्टी येतात त्याच्यापासून वाचायचा प्रयत्न करा. हे जगातलं इथे दिलेलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर भगवंत इथं फॉर्म्युला सांगतात. आणि मग भगवंत म्हणतात सहन करा, ह्या श्लोकाला सहन करा. आणि मग केल्यानंतर
असं सहन केल्यानंतर काय श्लोकामध्ये 24मध्ये भगवंत म्हणतात अंतःकरणामध्ये तो आनंदाचा अनुभव घेतो आणि ब्रह्म अवस्था प्राप्त करतो. ज्याने सुखाच्या अंतःकरणात सुख अंतःकरणात आहे तो अंतरात सक्रिय असून अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरात आहे तोच परिपूर्ण योगी होय. ब्रह्मामध्ये मुक्त होऊन शेवटी तो ब्राह्मणाची प्राप्ती करतो. इथे दिलेले ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूत अभिगच्छन्ति, तो सुख प्राप्त करतो, आंतरिक सुखाचं वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर श्लोक नंबर 25मध्ये मुक्ती प्राप्त झालेल्या साधनाची वर्णन करतात. 25 नंबर श्लोक नंबर 25 पासून किती गोष्टीचं वर्णन करतात ते 4 गोष्टीचं वर्णन करतात. एक म्हणजे शिन्य कल्मशन, श्लोक नंबर 25 शिन्य कल्मशन. दुसरं दिलं छिन्न द्वैध दिलेले आणि तिसरं दिलेलं आहे यतात्मा आत्मना. यतात्मना म्हणजे श्लोक नंबर 26मध्ये. आणि 7वे सर्व भूत हितेरत, तो सगळ्या भूतांमध्ये तो काय राहतो श्लोक नंबर 25मध्ये 4. जो संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वापासून पलीकडे आहे त्याचे अंतःकरणात ज्याचे मन अंतरातच रमण्य झाले, जो सर्व जीवाच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये सदैव व्यस्त असतो, सर्व पापासून मुक्त असतो आणि ब्रह्मामध्ये मुक्तीचा प्राप्त करतो, हे दिलेले. आणि मग श्लोक नंबर 26मध्ये दिल्यानंतर झाले शेवटचे 3 श्लोक आहेत. थोडा जड गेले तुम्हाला हा अध्याय, बऱ्यापैकी जाणारे जड गेलाय, कोणाला काहीच पल्ले पडलं नाही. सगळे मान हलवतात प्रभूजी, आम्हाला कळतं आहे पण काही कळलं नाही. मग भगवंत म्हणतात इथे श्लोक नंबर 27 पासून 28 पर्यंत भगवंत अष्टांग योगाच्या द्वारे मुक्ती सांगतात. ठीक आहे, तुला जर ते नाही कळलं ना, जसं तुम्हाला नाही कळलं तर अर्जुनाला नाही कळलं तर भगवंत अष्टांग योग कर. मग 27मध्ये भगवंत अष्टांग योगाचं वर्णन करतात. काय सांगतात सर्व बाह्य इंद्रियापासून दूर ठेवून 2 भुयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यामध्ये प्राण आणि अपान वायूंना समान अवस्थेत आणून आणि याप्रमाणे मन इंद्रिय तथा बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय ठेवणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. नित्य या अवस्थेत असणारा मुनी निश्चित मुक्ती प्राप्त करतो. ही कोणाला जर प्राप्त करायचं असेल मुक्ती तर ही स्थिती प्राप्त करा. तुम्ही काय करायचं, वनात जायचं. मग इथं अष्टांग योगाचं वर्णन करतात. काय अष्टांग योग आहे, पहिले यम नियम, त्याच्यानंतर आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. आहे का शक्य वनात जाण्याची तयारी आहे का? तुम्ही 1 घंटा बसले तर 10 वेळा बघतात प्रभूजी कधी संपवता, 8 वाजले. आहे का? नियम नाही. धारणा, मोबाईल एवढे रील पाहिल्यानंतर तुमचे काय ध्यान लागणार आहे? आणि समाधी झोपे जाते. इथं प्रवचनामध्ये समाधी लागली झोपेची, नाही ना. मग भगवंत म्हणतात अष्टांग. भगवंत मग अर्जुन म्हणतो भगवंता एवढं क्लिष्ट केलं आहे, मी करू तर काय करू, तुम्हाला साधा सोपा मार्ग सांगा ना. मग भगवंत म्हणतात हा श्लोक जर तुला समजला, तुला शांतीचं सूत्र सांगतो, तू एवढ्या गडबड पडू नको, शांतीचं सूत्र सांगतात. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्मा मां शांतिमुच्यते. भगवंत म्हणतात अर्जुना सगळं सोड, भोक्ताराम यज्ञ तपासा, सगळ्या यज्ञाचा मी काय आहे, स्वामी आहे. तपस्याचं काय, भोक्ता मी सगळ्यांचा आहे, तपस्याचा पण मी आहे आणि तो माझं काय आहे, सगळं मला कर. दुसरं भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो भगवंत तुम्हालाच का? तर भगवंत सर्व लोक महेश्वरम, मी सगळ्यांचा स्वामी आहे, तुझाच नाही आहे. तर 33 जे देवता आहेत, 33 कोटी देवता आहेत, त्यांचा पण मी स्वामी आहे. आणि सगळे देवता काय माझ्या अधीन कार्य करतात, बरं करत नाही. तर मग भगवंत म्हणतात भगवंत तुम्हाला जाण्याचं कुठं? तर मग सर्वम सर्व भूताना, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो, काळजी करू नको, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. सर्वम सर्व भूताना, मी जीवाच्या प्रत्येक हृदयामध्ये असतो आणि त्यांना मैत्री व्यवहार कर, त्यांच्याशी प्रेम कर, त्यांच्या दोषाला दुर्लक्ष कर. जेव्हा तू प्रत्येकामध्ये हृदयामध्ये मला पाहशील, मित्र पाहशील, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहशील, तर मग ज्ञात्मा माम शांतीमूर्ती, तुला जर हे ज्ञान भेटलं, सगळ्या भक्तांचा, तपस्याचा, सगळ्या देवतांचा कोण आहे, मी स्वामी आहे आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने मित्र राहून राहतो, हे जर तुला कळलं तर या जगातली काय शांती मूर्छित, तुला जगातलं सगळ्यात मोठं सुख भेटल
आणि माझी प्राप्ती होईल, चिंता करू नको. हे अध्याय पहिले तुम्ही 28 श्लोक तुम्हाला लय जड गेले, सोडून द्या. शेवटचा श्लोक काय भगवंत म्हणतात तात्पर्यामध्ये बघा, मी सर्व यज्ञाचा आणि तपस्याचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आहे आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. आपण भोगते नाही तर भोगता कोण आहेत? भगवंत आहेत. ठीक आहे, सगळ्या देवता. म्हणून आपण भोगता न होता भगवंताला भोग्य करायचं आणि आपण त्यांचा सेवक बनायचं. हे जर केलं तर हा श्लोक जर समजला तर भगवंताचा कर्मसन्यास केल्यासारखा आहे. जास्त अवघडात पडू नको आणि हे सगळं मला समर्पित कर आणि माझी प्राप्ती कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम, राम राम.